पाहू शकता हे मोबाईल होल्डर आहे आणि त्याच्याबरोबर हा चार्जर आहे या साईडला. माझ्याकडे हे नव्हतं, म्हणजे हे किट आहे. ह्या किटचा वापर करून आपण 4 इंडिकेटर एकाच वेळेस लावू शकतो. आपण कसे 4 व्हीलरचे फिरत असला मी 4-5 जागेवर पडलो, पण मला कुठंच लागलं नाही, खायचटलं पण नाही, कारण माझ्याकडे सेफ्टी गिअर्स होते. मी एकदा गुडघ्यावला जोरात पडलो होतो, असा डेंट पडला ह्याला, तरी मला कुठं लागलं नाही. मी इतकं ऑल इंडिया प्रवास केला. त्यामुळे हे गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. काय गुड मॉर्निंग म्हण. हां चला जाऊया, जायचे आता पुण्याला जाणार आज मी. तर बघूया आजीची रिॲक्शन काय. आजी लय न्यार बसली, आजीकडे जाऊया जरा. का आजे पदर आधी पदर किती इथं मॉल होतं ना. अरे परत बसलं, हा दुसऱ्या फांदीला बसलं परत. कुठं करंजीच्या झाडात एक आहे का, तिथे एक आहे बघा. इथं जरा पाणी बिनी चांगलं आहे आमच्या इथं, त्यामुळं माशांना पाणी बिनी फुलं बिलं इथंच भेटतात, त्यामुळे इथं बसतात मॉळसारखी. काय म्हणशील आजी? एखादा आगाव पण आजच्या दिवसासाठी खरं चाललं का? हा 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 नको बाबा, कुणाची सायकल नवीन घ्यायची. ती बाबा मारचन की धरून. कोण नाही मारत. उधार का फुकाट? काय इकत घ्यायची? केवढ्याला? काय करायचं तुला, देते का एक माळ? मग सायकल येईल नाही का? हा काय आजी घ्या तोडून कोणी. अरे कशाला तुझी नको बाबा, आम्ही घेणार बी नाही तुझी. तशीच जळून. हा तशीच जळू दे. हा चालतंय, मला काय लेख नाही का? लेकीलाच दे आपलं बाबा. मग मी काय वांजुटी फिंजुटी काय? लेकीलाच दे आपलं. आता देऊन ठेवू कशाला परत ताई? तिला मस्त आहे का मला वरती जर ती कशाला माझं माल. अरे गम्याला बघ तिच्याकडे गोफळ कुठं गेल्या चोर बीर येतील तिच्या घरी, तू सांगते गम्याला बरं लेकीकडं. चोर येतात मग काय नेतो का मला? तुझ्याकडे किती आहे? आज नेतो का भेटाय तिला? काही नाही, मला काय दुसरी कामं नाहीत का तुझ्याच कडत भेटाय नाही काय? बरं नाही रे. बरं नाही तर काय करायचं? बरं नाही. तू गाठ घेते का तिथं? कशाला गाडी घ्यायची तेव्हा? बहीण असते तर. हा बहीण असते तर. बहीण कुठे हाय का? असती तर पाहिलं असतं. नाही बहीण असते तर गेला असता का नसता? पण आहे का बहीण तेव्हा? नाही ती तरी काय बापाची काय डोकाची का? अरे पण जाऊन आले की आबा नाही तर काल का परवाच जाऊन आली ना. पण तू भेटलेला या आई मला सुपला भेटायचंय म्हणते. मित्रांनो आता 3 दिवसानंतर आलेत मिस्त्री. हा सुट्टीनंतर. आज काय त्यात म्हणतात आठवड्यात करतील फायनल सगळं टाईलचं काम. भाई किधर से तुम? राजस्थान से? आपका नाम बताइए. बहुत बड़े कॉन्ट्रैक्टर है इधर के टाइल. कैलाश से. तर मित्रांनो ही हॉलमधली फरशी आहे ना, ही आम्ही आत्ताच टाकली होती 2019 मध्ये का 20 मध्ये. तर ती परत तोडायला लागणार आहे, कारण इथं 2 रूम होत्या आणि दोन्ही रूमच्या लेवलमध्ये डिफरन्स आहे. आणि ही निम्मी तोडली तर निम्मी ह्या त्या हाय त्या कलरची फरशी भेटत नाहीये, त्यामुळं अख्खीच तोडायला लागणार आहे. कारण निम्मी तोडली निम्मी टाकली तर कलर वेगवेगळा दिसेल फरशीच्या हॉलमध्ये, म्हणून अख्खीच अख्ख्या हॉलची फरशी नवी चांगलीच आहे ती तोडून नवीन टाकायची. ही 2x2ची होती, आता 2x4ची टाकायची. काय मित्रांनो तर आता निघालो पुण्याला. इथं डबा दिला बांधला इथं दुकानात आणि आता निघालो. चला जाऊया. हेल्मेटला कॅमेरा लावू. हेल्मेट इथंच होतं दुकानात. मित्रांनो तर हा सुप्याचा घाट आहे आणि घाटाच्या वरती नेहमीच पोलीस असतात. पोलीस बघा ट्रिपल सीटवाल्यांना अडवले. सुपर ट्रॅफिक पोलीस आहे. इथं ट्रकवाल्याला पण अडवले. सकाळ असतात 1 तासभर. चलो मित्रांनो तर भरपूर साऱ्या नवीन बस थांबल्यात. सगळ्या नवीन खरेदी केली काय मनपाने. लय बस आहे.
मित्रांनो तर इथं येवतचा टोल नाका होता, टोल नाकाच काढून टाकला. मोकळं झालंय. चलो ते म्हणलं काहीतरी वेगळं दिसतंय. ओके आपल्याला पोचल्यावर सांगतो काय काम आहे माझं. चलो चलते हे. मित्रांनो ते एक व्हिडिओ अपलोड करायसाठी रोडलाच थांबलोय पुणे सोलापूर हायवेला. तर बघा स्पीड किती गाड्यांचं, किती गाड्या येतात फास्ट वेगाने. गाड्या आहेत नुसत्या. मित्रांनो तर हा माणूस बघा कसला स्टंट बाहेर चाललाय. अरे भाऊ कुठं थांबलाय? आत बसायचं की. बघा आपण एकच पाय अडकावला येईल कसा थांबलाय बघा. रिस्की लय रिस्की. हा कुठलं आहे तुम्ही? बारामतीचाच आहे. ओके ओके ओके. काजळबोरीचं त्या दिवशी कोणतंही भेटाय आलं तर मला त्यांचा व्हिडिओ काढलाय मी, टाकल मी एखाद दिवशी. ते आलं ते मला भेटायला त्या दिवशी. मित्रांनो तो पुण्यात एंटर केलंय म्हणजे हडपसायच्या पुढे आलोय मगरपट्ट्याच्या तिथं. तर ट्रॅफिक लय आणि काय झालंय मेन म्हणजे ऊन एवढं आहे की इंजिन पण एवढं हिट करते, पायाला असं भाजल्यागत व्हायला लागलं मला इंजिनच्या शेजारी पाय ठेवत. चला आपण जाणार आहे नानापेठमध्ये. तुम्हाला कशी एक भाऊ भेटला होता तो ओळखीचा होता आपल्या इथलाच होता बारामध्ये भाऊ बोरी का जायचा. चलो चलते. बेकार अशा ट्रॅफिकमध्ये सापडलो होतो. हो कॅमेरा ऑन करावी हात काढता येत नव्हता, इतकं जवळजवळ ट्रॅफिक होतं सगळं. चला पुण्यात आल्यावर हाच प्रॉब्लेम आहे ट्रॅफिक. बाकी सगळीकडेच ट्रॅफिक असतं म्हणजे मोठ्या शहरात. म्हणजे बँगलोरला गेलो मी तिथं पण ट्रॅफिक होतं, हैदराबादला पण होतं, कोलकातात होतं, अजून होतं. म्हणजे प्रत्येक ह्याच्यातल्या मोठ्या शहरात ट्रॅफिक असतं. ते पुण्यातलं लय वेगळं आहे. पुण्यात जो गाडी चालवतो ते सगळीकडे गाडी चालवू शकते. सॉरी मित्रांनो बिल्डिंग पण कसली बिल्डिंगच्या नादात धडकला असता. हो चला मित्रांनो तर तुम्हाला मी कशासाठी आलो हे माहीत नव्हतं ना. तर मी आलो होतो हेल्मेट वगैरे घ्यायला आलो होतो. मी जी हेल्मेट वापरतोय असं हेल्मेट बऱ्याच लोकांना म्हणले तू जी वापरतोय ते हेल्मेट अजून रायडिंग गिअर्स ग्लव्स कुठले वापरतो ते तुझ्या दुकानात विकायला ठेवू म्हणून मी घ्यायला आलो होतो. तर सगळ्या सामानाचं खरेदी झाली. जे मोठं कार्टून आहे हेल्मेट वगैरेचं तो ट्रान्सपोर्टमध्ये येईल आणि छोटे ते सोबत घेऊन चाललोय मी. नव्हतं आंबे तिथं कसे आहेत? 750 रुपये. 750 रुपये 750 रुपये डझन. डझन किती होईल? कमीत कमी किती होईल? कमी 700 रुपये. 600 नाही व्हायचं. 600 नाही व्हायचं. 750 रुपये. राहू दे बाई. ठीक आहे आता येतो मी मागायला जरा माझं दुसरं काम आहे. मित्रांनो तर आंबे तसे बारामतीचं इथं रेंज सेमच आहे, काही वेगळं नाही आहे रेट. तर आता निघालं आहे आपलं काम होतं मेन. तर मला भरपूर दिवसापासून माझ्या मनात होतं ते आपल्याला ब्रँडेड म्हणजे मी हेल्मेट सेफ्टी गिअर वगैरे हे आपल्याकडे विकायला नव्हतं तर ते सगळं विकाय ठेवायचं होतं. तर ते मी घेतलेलं आहे आता. आणि आता चला तिथं कुणी गार्डन वडापाव खाल्ला आहे त्यांनी कमेंट करून सांगा. नाही बसला
वाटलं मोकळंच आहे पुढं. कुणी कुणी गार्डनचा वडापाव खाल्ला आहे त्यांनी कमेंट करून सांगा. आता आपण गार्डनचा वडापाव काय करतो, मी पार्सल घेतो कारण मी डबा आणलेला आहे, चपात्या वगैरे आहेत. पुढे गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये जाऊन खाऊ आपण, म्हणजे मैदान आहे मोकळं. चला कुठं गेलं गार्डन, रोड चुकला काय मी. हा गावात रोड चुकलो मी, वन वे दिसतोय हा. गार्डन वडापाव पलीकडच्या साईडला असणार आहे. ओके, रोड चुकलो मी मित्रांनो. तर हेच ते गार्डन आहे, गार्डन पण ते ग्राउंड आहे. तिथं मी काय करतो, डबा घेऊन आलो ना गं, तर डबा खातो. कारण मी काय मध्ये वजन कमी केलं ना, त्यावेळेस मी पुण्याला आलो तरी माझा डबा घेऊन येत होतो. त्यामुळं मला सवय लागली आता बाहेरचं मी जास्त खात नाही काय, म्हणजे तेलकट वगैरे जास्त काय खात नाही. तर चला मेन रोडला पोचलोय आता जाऊया. आता बघूया काय रोडनीच खाऊया. आता मी जास्त पुण्यात पण नाही फिरलो, जेवढं आपलं काम होतं तेवढं केलं निघतो. मित्रांनो तर ही पाहू शकता E9 महिंद्राची, आयला कसली तगडी दिसती गाडी, एक नंबर. हाईट बीट तर कसली दिली, ग्राउंड स्पोर्ट लुक केलाय सगळा. मित्रांनो तर पोचलोय दुकानात. हा छोटा बॉक्स आहे तो घेऊन आलोय मी, मोठा बॉक्स आहे तो ट्रान्सपोर्टमध्ये येणार आहे. आणि याचा पार्सल पण घेऊन आलो. म्हणलं कुठं खाण्यासाठी थांबण्यापेक्षा आपलं जाऊन दुकानातच खावं, कारण लवकर आला भाऊ. डबा बिबा पण आहे आपल्याकडं. जेवला का तू? पाणी घेतलंय का? नाही पाणी नाही, मला उशीर आलो होतो मी जरा. जीव कमी काय तर. मित्रांनो तर आता काय आणलंय मी ती दाखवतो. ते सगळं ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेडच सामान आहे, ज्याला फिरायची आवड आहे त्यांच्यासाठीच आहे सामान. तर बघूया इथं ठेवतो, इथलं दिसेल का? दिसेल बहुतेक, वरतीच काढून ठेवतो. नाही तर थांबा, तुम्हाला सामान काढल्यावर दाखवतो एक एक पीस त्यातला, वरती काढून ठेवतो मी. चला, लय मोठा व्हिडिओ आहे. नाही मित्रांनो तर मेन गोष्ट काय काय आणतात तेच दाखवतो मी. मेन तर हेल्मेट आणतात मी, जे मी वापरलेले स्टडचे हेल्मेट आणि वेगाचे हेल्मेट ते आणतात. आणि ही पाहू शकताय, हा मोबाईल चार्जर आहे, म्हणजे गाडी मोबाईल चार्जिंग करायचा निस्ता चार्जर आहे. ज्यांना समजा मॅप वगैरे वापरायचा नाही, खिशात ठेवूनच चार्जिंग करायचं त्यांच्यासाठी हा चार्जर आहे. त्यानंतर हे एक आहे, ह्याच्यात ही मोबाईल होल्डर विथ चार्जर आहे, तुम्हाला दाखवतो मी. इथंच पडायचं. हा मोबाईल होल्डर विथ चार्जर आहे, म्हणजे माझ्या गाडीला आत्ता बसवलं आहे तसंच आहे, दाखवतो तुम्हाला. ही एक आणलंय, म्हणजे फिरणारे लोक आहेत त्यांच्याच कामाच्या वस्तू आणलेल्या आहेत मी जास्त करून. बाकीच्या सगळ्या वस्तू तर आपल्या त्या दुकानात ऑलरेडीच आहेत विकायला. हे पाहू शकता, ही मोबाईल होल्डर आहे, त्याच्याबरोबर हा चार्जर आहे. या साईडला इथं चार्जिंग पिन लावायचे, असं सेम माझा आहे, फक्त माझ्यापेक्षा ॲडव्हान्स फीचर्स आहे याला, की पडू नाही हलू नाही म्हणून सेटिंग आहे याला, बाकी काही नाही आहे. हे एक आणलंय. तर त्यानंतर हे दाखवलं तुम्हाला मोबाईल चार्जर. हे हजार्ड किट आहे, म्हणजे मला ह्याचा उपयोग वाटला पावसाच्या दुःखाच्या वेळेस, माझ्याकडे हे नव्हतं. म्हणजे हे किट आहे, ह्या किटचा वापर करून आपण 4 इंडिकेटर एकाच वेळेस लावू शकतो. आपण कसे 4 व्हीलरचे दुःख असल्यावर लावू शकतो, तसंच 2 व्हीलरचं पण लावू शकतो. त्यासाठी हे किट आहे, हजार्ड किट आहे. हे एक आणलं आहे, म्हणजे हे जे फिरायला जाईल त्यांच्या कामालाच येणारी गोष्ट आहे. त्यानंतर ना हे बंजी कॉर्ड, ज्याच्या मदतीने आपण आपल्या बॅग वगैरे बांधू शकतो. त्याला कुठेच रस्सी लावायला लागत नाही, काय नाही. त्या बिना रस्सीचा वापर करतात, सोडाय पण सोपं आणि बांधाय पण सोपं, अशा प्रकारच्या आहे.
त्यानंतर हे दिसतंय हे केबल लॉक आहे. केबल लॉकच्या साह्याने मी पाहू शकता तुम्ही 5 लिटरचा ड्रम आहे. ते माझ्या गाडीला कुठं अडकवायला सोय नाही काही नाही, पण ह्याच्या साह्याने मी 5 लिटरचं कॅन ह्याला अडकवतो आणि त्याच्या साह्याने मी साऱ्या बॅग पण लॉक करतो. म्हणजे सगळ्या बॅगचे बंद वगैरे ह्याच्यातनं घ्यायचे आणि कॅनचे पण घ्यायचे. एक तर माणसानीच काही बॅग ना सहजासहजी नेऊ शकत नाही, त्याला तोडफोड केल्याशिवाय बॅग नेता येणार नाही असंही. अशा प्रकारे म्हणजे ही सेफ्टी म्हणजे तोडफोड करायला लागलं की लोकांच्या नजरेत येतं. असं सहज काढून नेलं तर स्वतः मालक आहे का काय ते पण लोकांना माहीत नाही. ज्यावेळेस तो काहीतरी तोडतोय असं कळलं की लोकांना कळतं की भाऊ ही कोणाच्या ते गाड्या छेडछाड करतोय, म्हणून हे गरजेचं आहे केबल लॉक. तर हे एक आणलंय. त्यानंतर ना हे पाहू शकता मेन तर गोष्ट हे सेफ्टी गॅस आहेत. मी माझे सेफ्टी गॅस आणून उद्या त्याच्यावर मी रील काढणार आहे इंस्टाग्रामला की माझं चेंबलं आहे कसं, कारण हे खूप गरजेचं आहे. तुम्ही फिरत असला मी 4-5 जागेवर पडलो पण मला कुठंच लागलं नाही, खायचटलं पण नाही, कारण माझ्याकडे सेफ्टी गॅस होते. मी एकदा गुडघ्यावरला जोरात पडलो होतो, असा डेंट पडला आहे ह्याला, तरी मला कुठं लागलं नाही. मी इतकं ऑल इंडिया प्रवास केला, त्यामुळे हे एक आहे विकायला आपल्याकडं. आता पहिलं नव्हतं पण हे पण मी आणलंय. आता जे कोणी रायडर बंधू असतील ज्यांना पाहिजे असेल ते आपल्याकडून घेऊन जाऊ शकतात. त्यानंतर ना ह्या चांगल्या क्वालिटीच्या LED लाईट्स आहे, म्हणजे आपल्या दुकानात आहे तिकडं पण आणि सर्वसामान्य सगळीच दुकानात भेटतात. त्या LED लाईट म्हणजे लोकल चालण्यासारखे आहेत. म्हणजे जे आत्ता सगळे लोकल मार्केटमध्ये सगळ्याच दुकानात कुठल्या गावात गेलं तरी त्याच प्रकारच्या भेटतात, कारण लोकांना कमी पैशात पाहिजे असतात आणि उजेड चांगला पाहिजे असतो. तर हे महाग आहेत जरा, कारण काय या भारीतल्या लाईट आहेत तुम्हाला दाखवतो. हे लवकर खराब पण होत नाही आणि हे मोडणं बिडणं शक्य नाही आहे. त्याचे ब्रॅकेट वगैरे इतके मजबूत आहेत ना, त्यामुळे हे महाग लाईट आहेत. ह्या लाईट एकदा टाकल्या ना ह्या जात पण नाही आणि मोडायचे पण चान्सेस कमी. त्यामुळे ह्या लाईटी एक आणल्यात, ज्यांना कुणाला ह्या लाईटी टाकायच्या असतील त्या टाकू शकतात. अजून हे ग्लव्स आपल्याला मेन मी पडलो होतो ना त्यावेळेस मी असं हातावर पडलो होतो. हातावर असं गाडी पडली, मी सगळा बोजा हातावर दिला होता, तर इथं सगळं खळचटलं असतं. पण माझ्याकडे ग्लव्ज होते म्हणून काहीच झालं नाही आतमध्ये, नाही तर मी बिना ग्लव्जचं जर डांबरी असा हात टिकून पडलो असतो ना तर लय खळचटलं असतं, अख्खं लाल लाल झालं असतं. पण काही नाही झालं. तर ते ग्लव्स आहेत आणि हे काळा पेंट आहेत, म्हणजे कलर प्ले वगैरे हे आपल्याकडे पहिल्यापासूनच आहे. पण मला इथं लोक म्हणतात की बाबा माझं ही गाडीचा पार्ट हे झाला आहे, कलर गेला आहे, तर त्याला मारण्यासाठी हे सोप्पा सगळ्यात पर्याय म्हणजे कलर स्प्रे आपला परफ्यूम गत मारायचा. एवढं सगळं साहित्य आणलंय आणि हेल्मेट वगैरे पण मी 4-5 प्रकारचे आणल्यात. म्हणजे बजेटमध्येच 1000 रुपयाच्या आसपासच, 1000 ते 1300 रुपयाच्या आसपासच एकदम ब्रँडेड कंपनीचे हेल्मेट. आणि जास्त महागातले पण घ्यायची गरज नाही आहे, कारण ते पैसे सगळे हेल्मेट तेच असते, फक्त ते स्टिकर चिकटवतात ना त्याचेच पैसे वाढतात. ग्राफिक्स जे असतं ना त्याचे पैसे वाढतात, नाही ते हेल्मेटची क्वालिटी वगैरे तीच असते. तर चला जाऊया आता. हे सगळं लावून ठेवतो. हे बॉक्समधलं मी एकच पीस काढलाय, बाकीचे पीस तसेच ठेवले होते तुम्हाला दाखवण्यासाठी. आता मी सगळं लावतो. चला बाय बाय. पोचलोय आता. काय म्हणतोय यश आईस्क्रीम खातोय. काय खातोय? किंडर जॉय. काल तर म्हणला मी किंडर जॉय नाही खाणार, असं नाही खाणार, तसं नाही. आज तर खायला लागला परत. तर आलं घरी, आमची आजी बसली. काय म्हणते आजी? काय म्हणते? काय म्हणते? इथनं पैसे तोडायला सुरुवात केली बहुतेक त्यांनी. मित्रांनो, तर जिंकलेली मॅच RCBने हराय आलेत. तर हे पाहू शकताय मुंबईचे 2 समर्थक आहे, RCBची 2 समर्थक आहे, म्हणून आज शेवटपर्यंत मॅच पाहतात. हे बघा RCBचं समर्थक आहे माझ्या बरोबर आहे, मी एक RCBचा आहे. हा CSK साहेब, पण CSK यावेळेस बुरी हालत आहे म्हणून मुंबईला सपोर्ट करतोय. आपण मुंबईचे तिलक वर्मा. चला